नमस्कार, स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मी आले आहे पुण्याला, कारण वाढदिवस आहे भावाच्या मुलीचा. पण बघू शकता इथे असे झाडं लावलेले आहेत. तर बघा उन्हामुळे कसे झालेले आहेत. मला असं वाटलं होतं की छान छान गुलाब असतील, आणि हे बघा हे खूप छान असं मला हे झाड आवडलेलं आहे. आपल्या गावाकडे नाही आहे, पण मी जेव्हा टेरेस गार्डन करेल ना तेव्हा नक्की असे शोचे जेवढे हे आहेत ना शोचे झाडं, तेवढे छान छान असे करणार आहे ज्यावेळेस टेरेस गार्डन करेल त्यावेळेस. कारण आपला भाजीपाला असतो आपल्या गार्डनमध्ये गावाकडे एकदम साधा सोपा. तर हे आहे असं स्टँड वगैरे आपण पण आपल्या तिकडं छान असं बनवून घेणार आहे. पण सध्या तरी नाही काही, आता पाऊस पडल्याशिवाय तर काहीच करता येणार नाही आहे. आणि एकदम छोटासा व्हिडिओ होईल म्हणून मी म्हणजे नाही का छोटंसंच झालेलं आहे व्हिडिओ, कारण एवढं काहीच नव्हतं दाखवायसारखं, आणि घरी खूप कामं असल्यामुळे मी एकदम गडबडीत आल्यामुळे व्हिडिओ केले नव्हते. तरी बघा इथे रांगोळीचे व्हिडिओ केलेले आहेत मी, शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत रांगोळीचे. आणि माझ्याकडे काहीच साहित्य नव्हतं, नाही का ते म्हणजे बॉटल वगैरे असतात ते काहीच नव्हतं, तर तसेच येडेवाकडे व्हिडिओ करून टाकलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही छान असे हे आपले घरून आणलेले आहेत. ह्या 2 कुंड्या, हे अष्टर आहे आणि एक शेवंती आहे. आणि हे शोचे जे झाडं आहेत ना ते इथलेच आहेत. आणि बघा हे घरात म्हणजे हे हॉलमध्ये आहे हे झाड, किती सुंदर आहे बघा. अशा प्रकारे याच्यात हे स्टँड करून आणि तिथे ठेवलेलं आहे. आणि हे नकली आहे नकली पण झाडं घेतलेली आहेत मी, कारण व्हिडिओच नव्हता मला, आणि मला राहायचं आहे 4-5 दिवस इकडे. पण तसं व्हिडिओ करून आणलेले आहेत, पण त्याची एडिट करायला वेळ नव्हता भेटला. म्हटलं हे छोटासा आहे तर हा एडिट करावा आणि टाकून द्यावा चॅनलवर. त्यामुळे तर बघू शकता तुम्ही हे तर आता सर्वांनाच माहिती आहे काय आहे ते, काय सांगायची गरज आहे. पण मला व्हिडिओ करायलाच काही नव्हतं, म्हणून मी काही पण घेऊन टाकलेलं आहे. आणि छान असे 2-3 व्हिडिओ रांगोळीचे केलेले आहेत बघू शकता. आणि एकदम म्हणजे खूपच गडबड झाली होती, घरून पण एकदम घाईत आलो होतो, कारण बाकीचे कामं चालू असतात ना तर वेळच भेटत नाही आहे खरं तर. तर बघू शकता अशा प्रकारे स्टँड केलेलं आहे. आणि नंतर आपण आपल्या गावाकडे पण अशा प्रकारे करून घेणार आहोत. तरी बघा हे किती छान असं फ्लावर ठेवलेलं आहे. म्हणजे नाही का छान छान असे झाडं आहेत. तर बघू शकता तुम्ही पूर्ण हे आहे एकदम नाही का गॅलरीत छान असं दिसतं. अजून पाहिजेत झाडं, पण एवढे नाही लावलेले, थोडेच आहेत. आणि रांगोळी बघा इथले सगळा राडा करून ठेवला होता मी, नंतर पूर्ण साफ करून घेतलेला आहे. नंतर मी घेत आहे चहा. तर या चहा घ्यायला तुम्ही पण, कारण इथं आल्यावर पण वेळ नव्हता, खूप गडबडी सगळं काम केलेलं आहे. तर बघू शकता ती माती कशी झालेली आहे कुंड्याची इकडे तिकडे, आणि साहित्य काय नव्हतं म्हणून मी बांगडी घेतली होती हातातलीच, आणि तिनेच एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर नंतर मी चहा घेऊन परत एक छान अशी तुळशीसमोर रांगोळी काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही आहे तुळशीसमोरची रांगोळी, एकदम छोटी पण छान आलेली आहे. हे एकदा ते साचे नसले ना की एवढी काही जमत नाही, म्हणून साधी सोपी काढलेली आहे. आणि इकडे सगळा पसारा तसाच आहे अजून माझा. तर हा पसारा आता आम्ही वर ठेवून देणार आहोत. आणि एवढा छोटासा व्हिडिओ आहे, तर कसा वाटला नक्की सांगा. हा पुण्याचा व्हिडिओ आहे. आता गावाकडे गेल्यानंतर आपले परत आपल्या गार्डनचे व्हिडिओ येतील. तर चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शॉर्ट व्हिडिओ रांगोळीचे बघा कसे आलेले आहेत ते. चला भेटू आपण.